नमस्कार मंडळी. तर आज मी मार्केटला गेली होती आणि मासे घेऊन आलेली आहे. तर आता कोणते मासे आणलेत ते तुम्हाला दाखवते. चला तर बघूया. आज आमचा आठवडी बाजार. हे बघा. तर यामध्ये सौंदाळे आहेत आणि हे पेडवे आहेत छोटे. छोटे छोटे मासे खूप छान लागतात चवीला आणि ह्यांची चटणी किंवा फ्राय पण सुंदर होते. तर आता पाहूया मी कशा प्रकारे मासे बनवले. तर इथे माझे मासे साफ करून झालेले आहेत आणि आता त्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि थोडासा आगळ. मंडळी, हे मासे थोडेसे गोड असतात, त्यामुळे तिखट थोडंसं जास्त घालावं लागतं, तरच चव छान येते. गोड म्हणजे साखरेप्रमाणे नाही, तर माशालाही गोडवा असतो, तर गमतीचा भाग आहे. तर आता मी वाटणाची तयारी करते. तर हे सगळं मी लावून 1 तासभर ठेवून देणार आहे. तर इथे वाटणामध्ये मी 1 चमचा धणे, त्यानंतर लसूण, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर ह्याला त्रिफळ म्हणतात. ही हिरवीगार असतात, सुकवल्यानंतर हा कलर येतो आणि माशाच्या चटणीला खूप छान चव येते. त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला कांदा आणि 1 वाटी खोबरं. आता हे सगळं मिक्सरला लावून छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मंडळी, हा कोंबडा मगापासून इथे किचनच्या बाहेर आहे आणि जोरजोरात ओरडतोय बघा. आणि इकडे या 2 मांजरांची ना मीटिंग सुरू आहे 31ला काय करायचं. आणि ह्यांची सगळ्यांची गडबड मी बघत होती आणि व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करत होती. तर हे माझं वाटण बनवून तयार आहे. ह्या पद्धतीने सौंदाळा तिकलं बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.